नमस्कार. स्वतः मालकच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आम्ही ऑफिस बंद करून निघालो आहे कोयनेला. प्रतीक आहे, प्रथमेश आहे. निवडणुकीच्या धामधुमीनंतर थोडंसं बाहेर फिरायचं म्हणून ठरलं आणि आज जातो आहे पण कोयनेला. कोयना धरण आणि परिसर, तिथले काही नैसर्गिक जे स्थळं असतील ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला तर मग. पेट्रोल भरलेलं आहे मनमंदिर पेट्रोलियम. आता प्रतीक मागं बसला आहे, पुढं प्रथमेश आहे. आता डायरेक्ट इथून आपण कराड रोडला निघालो आहे हायवेनं कोयनेकडे. विट्यापासून थोडं पुढं आलं की कडेपूरच्या अलीकडचा हा टोल नाका सुरू व्हायच्या तयारीत आहे. निवडणुका झालेत, बहुतेक टोल सुरू होईल. म्हणजे परत कराडला जायचं म्हटलं विट्यातून तर बुरदंड आहेच. हा बघा, हा टोल नाका, लुटालूट जनतेची. बघूया कधी सुरू होते, काय विरोध होते त्याला. काही सुरली घाट, सुरलीच्या घाटात आलोय आपण आता. बघा, एरवी पावसाळ्यात हिरवागार दिसणारा घाट आता मात्र गवत जवळजवळ वाळल्यामुळं, नाहीतर पावसाळ्यामध्ये पण हिरवागार दिसतो. आत्ता प्रत्येक आपण कराडला आलो. कराड बस स्टँड. इथनं तिकडनं जायचं आपल्या सह्याद्री हॉस्पिटल ते ब्रिजवर, जुना पूल, तिथून पाटण. हो, आता प्रिथोरायझेशन पडलं. काय ट्रॅव्हल रिक्षा किती, सगळ्या बस स्टँड इकडं तिथंपर्यंत सगळ्या रिक्षा जाईल सिग्नलपर्यंत. डिमांड आपण ट्रॅफिकला त्रास किती कोणच काय विचारत. कराडामध्ये आलो बघा, कंटाळा आहे, झोपला. झोप यायला लागल्या, काय करू, कसं तर व्हायला लागलं. अरे अजून आपल्याला कोयनेला जायचं आहे, आत्ताच कंटाळा. झोप झोप झोप, तोपर्यंत झोप. तो वेळेला रस्ते तर चालला व्यानावर बघतोय आपल्याकडं. हा जुना पूल, काय सांगता येत नाही कधी हा टिकलाय आणि नवीन नवीन पूल पडायला लागले. हा बघ की पूल, पण मधला रस्ता आहे, शॉर्टकट आहे, डायरेक्ट साईड येतो. या पुलाचं कसं आहे, किती बी होते त्यांना एकटा तू लागलाच वाटतं आता ते राजकीय बॅनर बाजी दारका द्यायला. हा सह्याद्री हॉस्पिटल. इथं पुढे गेलं की सरळ विमानतळ रस्ता आणि पुढं मल्हारपेठ पाटण. आपण जरा कराडच्या पाटण रस्त्याला लागलो नाही कराडमधनं. हा खुशबू धाबा, सुप्रसिद्ध असा. खुशबू मटन कलेजी फेमस, एकदम फुल. अगदी त्याला वेळ नसतो, एवढी प्रचंड गर्दी असते. रस्ता झाल्यामुळे जरा कोयनेला तर जायला
काय अडचण नाही. पण मल्हारपेठच्या अलीकडे आलोय. त्या घाटातनं घाट उतरून आल्यानंतर बघा थोडा कोकणचा फील येतोय. रस्ता चांगला आहे, काही अडचण नाही. पावसाळ्यात खरं इकडं एक वेगळंच वातावरण असतं. अगदी निसर्ग हिरवागार. तरी आत्तासुद्धा इतकं फ्रेश वाटतंय. बघा आपण आता मल्हारपेठ, पाटण आणि नंतर कोयना, एक अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता राहिला इथून. आपण आता पाटण मार्केट, पाटणमध्ये आलो. पाटण बस स्टँड. पाटणमधून गाड्या बाहेर येत आहेत आणि बघा प्रचंड गर्दी इथं पण रस्त्यावर. ट्रॅफिकच ट्रॅफिक सगळं. पाटणला इथं महाबळ वडापाव सेंटर आहे फेमस. काही गिराईक दिसत नाही. पाटणला नेहमी गर्दी असते बरं. कधी येईल तेव्हा. पुणे गाडी बघा, पुणे चिपळूण, कोकणातनं पुण्याला जाणाऱ्या गाड्या शक्यतो या मार्गात येतात. दापोली, पंढरपूर आणि ही गुहागर, अक्कलकोट. बघा 3 गाड्या आपल्या भागात यायला. पाटण ट्रॅफिकवाले निवांत करायला लागले. काय त्यांना ट्रॅफिकची बघा प्रचंड गर्दी. तसा हायवेवर असून सुद्धा महामार्ग सगळा झाला आहे, परंतु शहरातून महामार्ग झाला नाही. ही तशी शोकांतिकाच आहे पाटणची. तसा रस्ता व्हायला पाहिजे होता. तर कधी हे अतिक्रमण उठणार आणि कधी रस्ता होणार. त्यामुळे कोकणात येताना पाटण आलं की असं कंटाळा येतो. फ्रेशपणा पाहिजे की बाबा पाटणमध्ये काय वेगळं आहे का असं. फिश मार्केट आहे इथं बघा. रस्त्यावरच गाड्या उभ्या आहेत. बिंदास चालू दे. पाटण आता आपण मला वाटतं 15-20 मिनिटात पोचेल कोयनेत. भेटू कोयनेत आल्यानंतर भेटू. पाटणमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही आता एका ठिकाणी थांबलोय इथं, की हे दृश्य पावसाळ्यात तर अतिशय सुंदर असतं बघण्यासारखं. बघूया हा जो महामार्ग आहे त्या महामार्गाला लगतच हे असं कोयना नदीचं विहंगम दृश्य. पावसाळ्यात खूप मजा येते बघायला. अगदी हिरवगार आणि दुथडी भरलेली नदी मन प्रसन्न करते. हे बघा त्यानंतर आपण लवकरच पोचतोय कोयन्यामध्ये. जे काही धरण वगैरे असेल प्रथमेश तयारच आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करू. चला. जसजसं कोयना जवळ येईल तसतसं हिरवगार झाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूनं मन प्रसन्न करते बघा. आणि आपण आता प्रवेश करतोय कोयना. इकडे जातोय हा चिपळूणला जातोय हा रस्ता आणि आपण इकडे येतोय कोयनेला. इथे एक रेस्टॉरंट झालंय बघा, कोयना निसर्ग रेस्टॉरंट. आणि हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. ना ट्रॅफिकची दगदग, ना गोंधळ, ना गर्दी. शांत आणि मन प्रसन्न करण्यासाठी मन प्रसन्न करणारं असं हे कोयना म्हणून आता सर्वांना परिचित होते.
आपण आलो नॉनस्टॉप आलो न थांबता जवळजवळ पोचतोय कोयनेमध्ये. कोयनेचं ते बस स्थानक असेल किंवा कोयनेमधील ती कोकणी बाज असलेली घरं आणि इथली शांतता हे अगदी इथं हरवून जातं. बघा जसं धरण क्षेत्र जवळ येईल, धरणाचा जो परिसर आहे त्यामध्ये हिरवंगार असं जंगल आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळ्यामध्ये अगदी खरंच स्वर्गात आल्यासारखं. हा इथं आपण बघतोय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फॉरेस्टचा. पुढं बघा पर्वत, सह्याद्री पर्वताच्या रांगा, डोंगर अगदी इतके उंच आहेत तिथले की पावसाळ्यामध्ये मात्र इथं पाऊस खूप असतो, रस्ते खराब होतात, परत तात्पुरतं काम डागडुजी होते, चालतच राहते इथं. आणि हा कोयना नदीवरील बंधारा पूल. आता सध्या पाणी मला वाटतं कमी सोडलेलं आहे, पाणी बंदच आहे पाणी. आणि हा पूल संपला की इथं जाधव फिश सेंटर म्हणायला आहे फेमस. तुझा आडवालाच इथं चिकन सेंटर सगळे बाजार परिसर. आणि आपण पुन्हा इथं उजव्या हाताला वळलो की परत कोयना धरणाच्या दिशेनं आपण जातोय. हा भाग अखेर कोयना परिसरामध्ये आपण पोचलोय आणि या ठिकाणी आपण थोडंसं थांबलोय. बस स्थानकाला गेलेला रस्ता आणि इथूनच बंधाऱ्याचं विहंगम दृश्य दिसतंय. अजिबात टोटली पाणी अडवलेलं आहे. खाली वीज पायथा प्रकल्प आहे. प्रचंड झाडी हिरवगार असं. इकडं मला वाटतं स्वयंभू महादेव मंदिर म्हणून आहे. महादेव मंदिर कोयना नगर हा इकडे रस्ता जातोय. तर आता कोयनेमध्ये अखेर पोचलोय आपण. कोयना बस स्थानक परिसर, बंधारा आणि बॅकवॉटर असं पण आता कोयनेचं काही दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. चला तर मग. कोयनेचं बस स्थानक. हॉटेल्स आहेत. काहीतरी खाऊन घ्या, नाश्ता करूया हलका. कोयना बस स्थानक परिसर. नाश्ता गरम गरम. हॉटेल मोकळं आहे.
आलेला आहे रस्साकट रस्सावडा, कोयनेचा फेमस रस्सावडा. निंबूच घेतले, निंबूच. नाश्ता झालाय भरपूर. हा माग आता चाललोय कुठं माहिती आहे का? हा कोयना बॅकवॉटर मागचा परिसर जातोय आपण. इकडं पोलीस स्टेशन, त्यानंतर पुन्हा शेती ऑफिस आणि मागं नवजा जो धबधबा आहे तिकडे जायला हाच रस्ता आहे. नवजा गावामध्ये हाच रस्ता जातोय आणि मध्ये रस्त्यामध्ये अनेक धबधबे बघण्यासारखे बरेच पॉईंट आहेत. हे पोलीस स्टेशन आपण बघतोय, कोयना पोलीस स्टेशन ह्या इकडं असं आहे. पोलीस स्टेशन पण जरा पुढं आलं की नाही, इथं सुरुवातीला पहिलाच एक मोठा धबधबा लागतो. आता पाऊस संपलाय, थंडी सुरू झाली आहे, त्यामुळं पाणी नसणार आहे. हा इथून कोयना जलाशयाकडे जायला बघायचं. फक्त परवानगी लागते जलसंपदा विभागाची. आणि आपण इथून थोडं पुढं गेलं की उद्यान, म्हणजे मस्त आहे बघण्यासारखं आहे उद्यान. प्रतीक झोपलाच काय? आपल्याला आता इथलं सगळं बघून कुठेतरी चिकन किंवा फिश ओढू. शाकाहारी, मला शाकाहारी लागतं. शाकाहारी लक्षात ठेवा, जंगल हे काहीतरी. आता हा बघण्यासारखा स्पॉट म्हणजे इथं तिकीट काढून हे उद्यानाकडं आतमध्ये नेहरू उद्यान म्हणून आहे, आपण इथं बघू. इथं तिकीट काढून आतमध्ये जायचं आहे आणि इथं पार्किंग, गाड्यांची पार्किंग. हे बघताय बघा धबधबा, एकदम मोठा धबधबा आहे. पावसाळ्यात माणसं येडी होते तिथं. बा वरच्या बाजूनं पाणी येते. थांबल्यानंतरचं धबधबे. आता पाणी नसल्यामुळं थोडंसं भकास वाटतंय, पण ठीक आहे. कोयना म्हणजे कोयना. हा रस्ता जातो पुढे नवजाला. आणि मधल्या काळात, कोरोना काळात इथं जी दरडी कोसळली होती त्यामुळे पूर्ण रस्ता खचला होता. काही ठिकाणी अजून असं कामं चालू आहेत. जाताना जरा सावध. टर्न आला की धबधबा आलाच. पाणी नाही आहे. या कोकणचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात तिथलं वातावरण एकदम आल्हाददायक असतं. हिवाळ्यामध्ये
असं प्रसन्न असतं आणि कडक उन्हाळ्यात जरी आला तरी इकडे एकदम शांत वाटतं. त्यामुळं कोकणची ओढ प्रत्येकाला लागून राहिलेली असते. आता इथं एक पॉईंट आहे, पण पावसाळ्यात तर इथला पॉईंटला खूप गर्दी असते. आता इथं बघूया. बसस्थानकाकडून इकडं नवजात धबधब्याकडे जाताना हा एक पॉईंट आहे. मागच्या बाजूला धरण परिसर दिसतोय आणि याच्या पुढं जर बघितलं तर तिथं ते पत्र्याचं शेड दिसतंय ना, तर तिथं धबधबा पॉईंट एक आहे. मस्त अगदी पावसाळ्यात एवढी गर्दी असते. आता बघा, आत्ताच इथलं नेमकं काही समजत नाही आहे. हिरवीगार अशी झाडी आणि गवत हे आत्ताच थोडंसं वाळल्यानंतर लगेच पेटवलं आहे बघा. त्यामुळे नवीन झाडं जी येणारी ती कशी येणार हा प्रश्न पडतो आहे. काही झाडं होरपळलीत. वृक्षसंपदा राखली पाहिजे. कोकणचं ते म्हणजे काय म्हणतात त्याला, सौंदर्य आणि ते वैशिष्ट्य आहे आणि ते जवळजवळ असं नष्ट झालं तर कसं करायचं हा प्रश्न पडतो आहे. इकडं बघा, या जागेवरती इथं पावसाळ्यामध्ये ही खाद्यपदार्थ विक्रेते, काही भजी असतील, स्वीटकॉर्न असेल, आणि इथून हा परिसर असा दिसतो बघा. जिकडं बघल तिकडं स्वच्छ पाणी. पावसाळ्यामध्ये आलात तर हेच पाणी गढूळ असतं, पण आता बघा किती स्वच्छ आहे. मस्त अगदी निवांत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं कंटाळून इकडं आल्यानंतर एक दिवस का होईना प्रत्येकानं या, सहपरिवार या, आपल्या परिवाराला पण दाखवा कोयना काय आहे. जाऊयात आपण पुढे. अजून बॅक वॉटर वगैरे अजून 2 पॉईंट आहेत, येऊ फिरून. इथला पॉईंट बघून आपण मानाई नगर म्हणून आहे. हे मंदिर आहे इथं असं नवजात धबधब्याकडे जाताना जरा पुढं मंदिराच्या गेलं की उजव्या बाजूला वळायचं. इथूनच ते बघण्यासारखं ठिकाण कोयनेतलं. आणि पावसाळ्यात तर विचारूच नका. आपण हिवाळ्यात आलोय, पावसाळ्यात काय परिस्थिती असेल इथली. जे इकडे गवत दिसतंय ना, हे सगळं भात असतो. भात, हिरवागार भाताची शेती. त्यामुळं देखणं सौंदर्य पाहायला पावसाळ्यात आलेलं कधीही चांगलं. परंतु तरीही आपण हिवाळ्यात आलोय. हिवाळ्यातलं सौंदर्य कसं असतं हे आपण तुम्ही बघतायच. थोडासा उताराचा रस्ता आहे. कोयना, कोकणचं सौंदर्य कोयनेत येऊन पाहायचं तर या पॉईंटला आलंच पाहिजे. मानाई नगरपासून त्या मंदिरापासून उजव्या हाताला वळलं की हा पॉईंट येतो. मग झाडीतनं गेलेला हा रस्ता, कोकणचं हे सौंदर्य मन मोहून टाकतं अक्षरशः. आणि अचानक हा असा जलसागर कोयनेचा पाहिला, हे विहंगम दृश्य बघा. आपण रस्ता जिथं रस्ता संपतो ना अगदी, हा इथं रस्ता संपतोय आणि हे पाणी बघा, निसर्ग सौंदर्य. चला आपण उतरून बघूया. आपण या पॉईंटनं आलोय अगदी, आणि असं या बाजूला आले, इथं गाडी लावली. इकडे एक मैत्र रिसॉर्ट म्हणून आहे वरच्या बाजूला. आणि इथं बघा, हा डांबरी रस्ता संपतोय, इतकी पाण्याची पातळी आहे. आणि जिकडं बघल तिकडं पाणीच पाणी दिसतंय. इथलं वैशिष्ट्य बरोबर इथं डांबरी संपतोय, म्हणजे 100% धरण भरलेलं हे संकेत आहेत. इथून पुढं रस्ता संपतोय, बरोबर हा डांबरी आला इथंपर्यंत. आणि त्या बाजूला तिथं नवजात धबधबा. बरोबर
कोयना धरणाच्या शेजारी राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर इथं हे रिसॉर्ट आहे. या स्क्रीनवर नंबर दिसत आहेत, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून या. आतमध्ये बघा, अगदी धरणाच्या काठी राहण्याची मजा घ्यायची असेल मैत्र रिसॉर्ट म्हणून आहे. खरंच हरवून जाते स्वतःला इथं आल्यानंतर. तर हे असं ठिकाण पावसाळ्यात, उन्हाळ्यात कधीही पाहण्यासारखं आहे. सहपरिवार या. कोयना धरणाचं हेच पाणी आपल्या भागात पिण्यासाठी जातं, कृष्णा नदीला मिळतं. कोयना नदी ही कराडमध्ये कृष्णा नदीला मिळते आणि ते आपल्याला हेच पाणी प्यायला येतं. किती स्वच्छ पाणी आहे बघा. असं निसर्ग सौंदर्य जर कोयनेत असेल तर कुठं कशाला जायला पाहिजे बघा. आज मंगळवार, अजिबात गर्दी नाही. शांत अशा वेळी आम्ही कोयना बघायचं ठरवलं आणि कोयनेला आलो. इथं हा जो पॉईंट आहे समोर दिसतो तो नवजा धबधब्याचा पॉईंट आहे. नवजा, आणि नवजा हा कोयनेतला सगळ्यात मोठा धबधबा. प्रचंड गर्दी असते इथं पावसाळ्यामध्ये. आता गर्दी काहीच नाही आहे, कारण पाणीच नाही आहे, धबधबा बंदच आहे. आणि ही इकडे जाणारं पाणी, आणि हे जे दिसतंय आपल्याला, हे त्यावेळची परिस्थिती काय असेल बघा. इथं विक्रेते, स्वीटकॉर्न, हॉटेल, छोटी छोटी भजी, वडापाव, ऑमलेट, याची हे प्रचंड अशी गर्दी असते. पावसाळ्यात इथे येण्याचा प्रयत्न कराल तर इथं प्रचंड गर्दी असते. आणि हे बघा, काय ओरडतं रे? फुल भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये हे ठिकाण. हा परिसर बघितला की इथं परत परत यावंसं वाटतं. दिवसासुद्धा असा अंधार वाटतो इथं, इतकी प्रचंड अशी झाडी आहे. आणि हे मेन गेट नवजा धबधब्याचं, की पावसाळ्यामध्ये इथं पास घेऊन वरती सोडलं जातं. धबधब्यामध्ये इथून थोडंसं पाणी दिसतंय, परंतु प्रवेश बंद आहे. फॉरेस्टनं टोटली सगळे दरवाजे लॉक करून टाकलेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय आत जाणं तसं चुकीचं आहे, कारण वन्य प्राणी आतमध्ये असतात. हे बघा, हा परिसर पाहिला की कोयना म्हणजे कोयना. आणि हे वरून असं येणारं पाणी ते स्वच्छ आणि दिसते बघा. ही मिसळलेलं आहे ह्याच्यामध्ये, कोयना धरणात जाते पाणी. अशा निसर्गरम्य परिसराला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्या. आपण आता इथून परत जातोय
नवजा गाव म्हणून इथं पुढं आहे. त्या गावावरूनच या धबधब्याचं नाव नवजा धबधबा असं पडले. काय ओरडते रे? माकडच आहे का काय? माकड नसेल, अस्वल वगैरे असेल, अस्वल. आता कोयना धरण परिसर आमचा फिरून झाला आहे आणि शेवटी जेवायचं या उद्देशाने आम्ही इथं वरती आलतो. तर आपण बघतो इथं गुरसाळे रिसॉर्ट जे आहे, हा असा रस्ता खालून येतो आहे आणि हे गुरसाळे रिसॉर्ट बघा किती राहण्यासाठी मस्त ठिकाण आहे. जेवणाचं मात्र खालून सगळं आणून द्यावं लागतं. असं हे विहंगम दृश्य बघतोय आपण. या रूम्स जेवणाचं अगोदर ऑर्डर द्यावी लागते. तर आपण फक्त आलोय तसंच वरती. इथं बघितलं तर असं परिसर जेवणासाठी, वॉश बेसिन आणि आज जेवणासाठी सोय. जरा खाली जाऊया. इथं लॉन आहे. हा लॉन छोटासा पावसाळ्यामध्ये. अरे वा, इथून पण धरण दिसते. हे बघा, धरण परिसर पूर्ण दिसतो इथून आणि हे मस्त आहे. बघा इथं पण रूम्स आहेत. खरोखर राहण्यासाठी मस्त ठिकाण आहे. शांत नयनरम्य असं कोयना. या बाजूला बघा, इकडे पण धरण दिसतंय. आणि गुरसाळे रिसॉर्टपर्यंत आल्यानंतर संपूर्ण कोयना परिसर असा दिसतोय बघा. धरणाकडे बघतच इथं जेवण करावं अशी इथली व्यवस्था आहे. कसं बांधलं असेल धरण बघा. किती अगदी तापोळा महाबळेश्वरपर्यंत याचं बॅकवॉटर गेलेलं आहे. आणि पावसाळ्यामधलं तर इथं बस बघतच राहावं असं हा परिसर. आणि इकडून आपण पाहतोय गुरसाळे रिसॉर्ट मागच्या बाजूनं. तर आपण या ठिकाणी गुरसाळे रिसॉर्टला फोन करून यावं लागतं. फोन नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. चला आता जवळजवळ आपल्याला किती वाजलेत? 2:30, 2:15 वाजलेत. आता काहीतरी पोटापाण्याचं बघायचं. सगळं फिरून आलं आहे. मस्तपैकी जेवण करू खाली आणि मग पुढचं ठरवू काय करायचं ते. आधी एक दिवस आधी फोन केलेला बघा. असतं का मग? सध्याच लाखीत चालू आहे. आता काय रेंट काय आता? आता 2 माणसांचं नॉन AC डॅम व्ह्यू 2200 रुपये, AC 2700. AC 2700, नॉन AC 2200. हे डॅम व्ह्यू. काही 4 बेड आहेत, 6 बेड आहेत, त्याला डॅम व्ह्यू नाही. 4 बेडचं 3200, 6 बेडचं 4200. अच्छा, ठीक आहे. आम्ही बघतो खाली जाऊन. या की. दुसरी गाडी आहे खाली. काय झालं तर चालेल, नॉनव्हेज या. कारण वाजले आता 2:30. तुम्ही यापूर्वी आले होते ना एकदा? नाही, ती बरेच वर्ष. मला आठवत चेहऱ्यावर वाटत नाही. त्याला मला वाटतं 6-7 वर्ष झालीच. बरं. तेव्हा होता तुम्ही? मला आता हे 5वं वर्ष. या 5 वर्षात तुम्ही नाही. मला चेहरा असं ओळखीचा वाटतो. नाही, कुठून आला का? विटा. विटा. चला येऊ का? या. इथं जेवण करूया. मस्त आहे हॉटेल. आहे हॉटेल निसर्ग म्हणून आहे.
फिश, चिकन आणि व्हेजसाठी ठीक आहे. मच्छी थाळी सर्व प्रकारची मिळेल असं म्हणते. तर आपण आलो आता हॉटेल निसर्गमध्ये. कडकडून भूक लागल्या, जेवणाचा आस्वाद इकडे सावलीला काढलो म्हणजे पर्यटक येताना हॉटेल चांगलं आहे. हॉटेल निसर्ग म्हणून जेवण्यासारखं म्हणून तर पर्यटकांची भरपूर गर्दी इथं आपल्याला बघायला मिळते. आपण काय सांगितलं? बिर्याणी चिकन बिर्याणी आणि काळोसा फ्राय. ठीक आहे, द्या शाकाहारी सांगतो. ओके, बघूया जेवण येतं आहे, जेवण करू. ऑर्डर यायला लागले. प्रथमेशच घेऊन आला ऑर्डर. त्यांच्याकडे काही माणसं कमी आहेत काय. बघा फिश, काळोसा फ्राय. बघूया आता टेस्ट कशी आहे. फिश बरोबर आम्ही घेतली चिकन बिर्याणी आणि प्रथमेशनं व्हेज कोल्हापुरी रोटी. मस्त जेवण आहे. हॉटेल निसर्ग. काउंटरवरती आलो आहे बिलासाठी. गर्दी बघा. खरोखर हॉटेल चांगलं आहे. फिश आणि पंजाबी आणि मच्छी थाळी, त्यामध्ये सगळ्या सुरमई थाळी, पापलेट थाळी, काळोसा थाळी, बांगडा थाळी आणि फ्राय. मस्त आहे हॉटेल. विशाल बिल घ्यायला या. बिलच घ्यायला कोण नाही, एवढी गर्दी आहे. पळापळी एवढी सुरू आहे. प्रतीक आला, विशाल आला. बघा मस्त जेवण. 950. गाडी पार्किंगसाठी भरपूर सोय आहे इथं. त्यामुळे हॉटेलला प्रचंड गर्दी असते. कोकणी बाज असलेले हॉटेल खरोखर जेवणासाठी चांगलं आहे. बिल देऊन राहिलेले पैसे घेऊन आलेत प्रथमेश आणि प्रतीक.